हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचितांचे. ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका मने घालू तयांवरी भार, तुका मने घालू तयांवरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे पांडुरंग, पांडुरंग प्रथम उचलले संतांच्या त्यांच्या कृपादाने त्याचा स्तोभाजी सद्गुरुदास ज्ञानेश्वर तुमचा जायचे केले स्मरण होय सगळं त्यांच्या ठिकाणी जीवन दुसरी चरण श्री नमस्कार. आता हीच थोरभक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेवल्यानंतर पैसेची राहावी, चित्ती असल्याचे समाधान प्रस्तुत प्राप्त असेल. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून सुंदर अशी दृष्टी भूमिका तुमच्या आमच्या समोर मांडतात. अभंगाची भूमिका अशी आहे की देवाला काय आवडतं आणि माणसाला काय आवडतं. नक्कीच जे माणसाला आवडतं, संसारामध्ये राहणारा तुमच्या आमच्यासारख्या याच्यावर जीवांना जे आवडतं ते देवाला कधी आवडत नाही, आणि देवाच्या आवडीचं आहे ते कधी आपण आवडून घेत. साधगणित आहे. आज होळी त्यामुळे सर्वांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य, देवाला पुरणपोळी आवडते, पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो, आणि आपल्याला गोंधळ, जत्रा आणि गटारे आवडतात. तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही, आमच्याकडे ताजी शेळी आणि खूप पाहुणे असतात शेळ्या जत्राला. म्हणजे जे देवाच्या गावाला सुद्धा नाही ते आपल्याला आवडू लागलं, इतकं आवडू लागलं की ती आवड फक्त आपल्यापुरती मर्यादित राहत नाही. आपल्यापुरती राहते का? काही जणांना कोंबडाच खायला आवडतो, पण तेवढ्या पुरतं आहे का? घरातल्या बायका मुलं सगळे आई वडील तेवढ्या पुरतं आणलाय का? पाहुण्यांना फोन केला, हो उद्या कोंबडा या. हे स्वतःपुरती आवड मर्यादित नाही. आणि जत्रा असल्यानंतर तर 100 माणसाचं हक्क बकरच. म्हणजे चांगलं केलं ते स्वतःपुरतं. काय हो तुमच्या गावात सप्ताह वाटतो, हो गुजरबांचं कीर्तन हो, येऊ काय ऐकायला? कशाला कशाला ऐकायला या? एक तर रात्रीच्या गाड्या नसतात, अहो मुक्कामी येतो, काय नको माझी सर्व्हिस चालली, मीच कसा तरी ऍडजस्ट करतोय, तुम्ही कुठे येत आहे? म्हणजे चांगलं असेल ते स्वतःपुरतं नव्हे, स्वतःपुरतं सुद्धा सगळं नाही, थोडस चवी इतकंच, जास्त नाही. आणि आलेच वर्गणी मागायला तर काय, प्रत्येक दिवशी तुम्ही वाचायचं, हरिपटाला थांबायचं, काकडाला थांबायचं, कीर्तनाला थांबायचं, मंडप सोडून जायचं नाही. हो किती वर्गणी काढली घरची? 100 की 1000 घ्या, पण मला प्रत्येक वेळी हजर राहायला जमणार नाही, कारणापुरतं, चवीपुरतं. एक प्रश्न विचारतो तुम्हाला, चला 119 वर्ष इतका सुंदर सप्ताह आपल्या भागाला आदर्श असा पारायण सोहळा, मला सांगा इतकी वर्ष आपण सगळे कीर्तन ऐकतो, तुम्ही कीर्तन ऐकता, मला सांगा तुम्ही देव कळला म्हणून कीर्तन ऐकायला येता का देव कळावा म्हणून ऐकायला येता? कळावा म्हणून. मग तुम्ही जर देव कळावा म्हणून कीर्तन ऐकायला येता तर जो सांगायला आलेला आहे त्याला कळलेला असला पाहिजे का नको? अनुभव आले अंगात ते जगात त्याला कळलेला, आणि त्यालाच कळला नसला तर तुम्हाला काय ढोंग करणार? खरं कीर्तन कोणतं? कीर्तन ऐकलं लोकांनी, आणि ऐकल्यानंतर काय कीर्तन झालं, फार बुवानं माणसं वरती खालतीच केली, एवढा आनंदात गेला संयोजक, हो देवेंद्रजी ते बुवा आपल्या घरी ठेवायचे वर्षात झालं बघा, काय माणसं उलटी पालटी केली आहे का? जे कीर्तन ऐकल्यानंतर बुवा ओळखीचा होतो, कीर्तनकार ओळखीचा होतो, ते कीर्तन खरं नाही. तर जे कीर्तन ऐकल्यानंतर देव ओळखीचा होऊ लागतो ते खरं कीर्तन. अशा कीर्तनाची विनोद असावा पण मर्माला धरून असावा. तो विनोद झाल्यानंतर कुठेतरी काळजात घुसावा आणि अंतर्यामी स्थिर व्हावा. नाही तर तुकोबराय म्हणले आमचा विनोद ते जगामरण. आम्ही विनोद करतो, मी तर खूप हसवतो माणसं, पण माझा प्रत्येक विनोद कानातून इकडे जात नाही, कानातून आतमध्ये जातो, तो सिद्धांतच असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगाची दृष्टी भूमिका आहे देवाला आवडणाऱ्या भक्ती तत्वांचं वर्णन. देवाला जी भक्तीची तत्व आवडली त्याचं वर्णन आहे, काय गोड वर्णन आहे. आणि काय आवडलं जे आपल्याला आवडत नाही नव्हे, आपण कधी करूच शकत नाही, ते देवाला आवडतं. संकल्पावी माया, संसाराबद्दल असणारी माया मोह सगळा संपून जावा हे देवाला आवडतं. आणि आपल्या ठिकाणी असणारा मोह उलटा वाढतच गेला
कधी संपलाच नाही, तो वाढतच गेला. आणि किती वाढला तो संपला नाही याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. संपला नाही याचं उदाहरण आहे, मोठं गोड उदाहरण आहे, नीट ऐका. आमच्या मावळ भागामध्ये एकदा मी 10व्याचं कीर्तन होतं, खूप वर्षांनी झाला. आणि कीर्तनाला गेलो, मोठा वारकरी गेले होते ते, आणि 5-6 हजार समाज कीर्तनाला रात्रीच्या. आणि दुसऱ्या दिवशी 10वा. मग मी अभंग घेतला, मरणा हाती सुटली काया, विचार या निश्चयाने कंची सहज स्थिती भोगाची सर. आणि तो अभंग घेतला, कीर्तन गोड झालं. आणि संयोजक आले म्हणजे, महाराज मला वाटतं 2008-9ची गोष्ट असेल, तुम्ही आता कीर्तनाला मुक्कामी चालात तर एक काम कराल का? हो करा. काय? उद्या सकाळी 1 तासभर प्रवचन करून जाल का? मी म्हणतो आलोच मुक्कामी तर जातो, तुमचं काय असेल ते मानधन वेगळं, त्याचं नाही काही करतो, आलोय करा. लवकर उरका महाराज, चहा नाश्ता सर. हो नाश्ता चहा तरी. आणि मग तिथून बाहेर आलो तर मंडप रिकामा. अहो प्रवचन करायचे, माणसं कुठे आहेत? आमच्या इथं 10व्याचं प्रवचन मंडपात नसतं, मग नदीवर असतं. हे म्हटलं आत्ता सांगताय तुम्ही मला? अहो अगदी सांगायचं ना, नदीवर मी कधी केलं नाही, आता तुम्हाला करावं लागेल. आणि गेलो, सगळे पाहुणे रावळे मित्र, अगदी कालच्या पेक्षा जास्त समाज, मोठा वारकरी. आणि मग ते थोडी खाट आणि ज्ञानेश्वरी आणि मंडप. मावळ भागात आहे प्रथा, इकडे नाही मला नाही, शिकडे प्रवचन असतं का नाही. आणि तिकडे मावळ भागात आमच्या प्रवचनाची ते व्यवस्था. आणि मी बसलो प्रवचनाला आणि हरे रामचा जप सुरू केला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि त्या गावचे संयोजक कीर्तनकार कानात म्हटले, महाराज इथली प्रथा अशी की काकस्पर्श झाल्याशिवाय, कावळा शिवल्याशिवाय प्रवचन बंद नाही करायचं. म्हणजे हे आत्ता सांगताय का तुम्ही मला? अवघडच झालं नाही. पण ते ज्ञानपैगावर वेग जरी बनी आते ना संता भरावे सर्वस्वीशी. मी म्हणलो बाबा रे, अजून मला नामदीक्षा नाही श्वासातली, अजून मला ते कळलं नाही, मला गुरुच भेटला नाही, आणि मलाच कळलं नाही तर तुला कुठून सोडू? हे बघ, ते ज्ञानपैगा बरोबर म्हणजे सोप्यात ना अवघड झालेलं, कळलं का? तो हा विठ्ठल आणि तो हा माधव प्रभा. इंग्रजी शिकलेली माणसं आहे आपण. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापद. आणि सर्वनाम, कर्त्याबद्दल वापरलेल्या उपपदास काय म्हणतात? सर्वनाम. म्हणजे तुझं नाव काय? ऋणव. तो कोण नाव? तुझं नाव काय? प्रशांत. तुझं माहिती का? प्रशांत. आता प्रशांत तिकडे उभा आहे, तो प्रशांत आहे. म्हणजे प्रशांत बद्दल कोणतं सर्वनाम वापरलं? उपपद. तो, बरोबर ना? किंवा हा प्रशांत आहे, हा सुद्धा ठीक आहे, सर्वनाम वापरलं, उपपद वापरलं. पण असं कधी म्हटलं का तो हा प्रशांत आहे? एका कर्त्याबद्दल 2 उपपद किंवा 2 सर्वनाम वापरता येतात का? तो हा प्रशांत, तो हा बुजुर्ग आहे, तो हा माधवराव महाराज आहे, तो हा वापरतील का? मग ज्ञानोपरायांनी कसं वापरलं? तो हा विठ्ठल वगैरे. करता एकच आहे, विठ्ठल पांडुरंग परमात्मा. आणि सर्वनाम मात्र 2. त्याचा अर्थ कसा आहे? तो जो आहे विटेवर तो हा आहे. तो कोण आहे? हा आहे. आणि कळवून घ्या, आठवण गेले भाव आणि झाला स्वयंदेव पांडुरंग. कळलं का? तो कोण आहे? हा. सुंदर ते ध्यान. तुकोबांचं ध्यान सुंदर झालं म्हणून तुकोबाने अभंग लिहिला. आपलं कधी होतं सुंदर? रूपाचा अभंग अजून माऊलीशिवाय कोणाला सुटलाच नाही. प्रभू पाहतालोचनी सुख झाले हो साजरी. म्हणून देवाला आवडणाऱ्या भक्ती तत्वांचं वर्णन आहे. देवाला संसार आवडत नाही असं नाही, ध्यानात घ्या. पण संसारात कितपत राहावं हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रपंच वसव आणि चित्त तुझे पायी मुरो, ही अवस्था संसारातली. हळूहळू संसार सोडू नका, पण ममत्व. आणि मग ज्ञानोपरायांनी सांगितलं, तरी तो या देहावरी उदास व्हायच्या परी उकिता जैसा बिडारी बैसला एका वृक्षाची सावली, वाटे जाता मिळली घरावरी ते तुले असतानाही. हे जायाचे जैसे देणे अंगावरी हात म्हणे आणि तैसे जंचे देह धरणे उदास वाणी. ज्ञानोपराय म्हणले, तरी तो या देहावरी उदास व्हायच्या परी. सहज जाता जाता बस स्थानकावर, अहो माझं एवढं गाठोडं सांभाळतं का? जरा एसटीची चौकशी करून येतो. पण ठेवा की. दुसरा म्हणला घ्या गाठोडून पळा. अरे त्याच्याबद्दल ममत्व दाखवायला ते काय आपलंय का? थोड्या वेळापुरतं ठेवलंय, तसा देह आहे. तशी देहाबद्दल संतांची भूमिका. कळलं का? का वृक्षाची सावली वाटे जाता मिळली. सहज जाता जाता पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबला. म्हणून काय झाडाबद्दल ममत्व निर्माण झालं का? चला जरा त्याला आडव करू, जरा खत पाणी करू वडाचा मोठ्या झाडाला. म्हणतो नाही, सहज जाता जाता. तसं सहज जाता जाता बायका मुलं, सहज जाता जाता घर, सहज
तसं हे जायाचे जैसे लेणे अंगावरी हातवणे आणि तैसे त्यांचे देह धरणे उदास वाहणे. नवरा बायको लग्नाला निघाली आणि नवऱ्यानं गाडी काढली मोटरसायकल, बायको येऊन गाडीवर बसायला लागली की नवरा म्हणला काही कळतं का नाही तुला, आता काय झालं, जा की जरा 10-5 दागिने अजून घालून ये. तिनं बघितलं नवऱ्याकडे असं बोलून, म्हणले केलेत का 10-5 घालायला, हाय हाच कसा तरी टिकवलाय आणि म्हणले 10-5 दागिने घालून ये. अगं जा जावेकडे माग, जीव गेला तरी मागणार नाही. आणि जावेनं ऐकलं, हो वंश या, मी काय द्यायला नको म्हणते का, तिला तेवढंच पाहिजे होतं, अगदी छाती फुगवत या इकडं आणि वटला डबा पितळाचा, हे घ्या 50-60 दागिने, पाटले आहेत, मोहनमाळ आहेत, बुगड्या आहेत, कर्णफुल आहेत, कमरपट्टा आहे, पैसा नाही, काय पाहिजे सांगा तुम्हाला. ऐकणारी सुद्धा हुशार येते, हो माहितीये काही नवऱ्याने नाहीत केले, सासूचेच आहेत. ते म्हणजे असं नाही का सासूची म्हणून माझ्या नशिबाला बोल काय पाहिजे तुला. आणि मग 10-5 दागिने घेतले, गळ्यात घातले आणि गेले लग्नाला. आता बाकीच्या बायका तिचे दागिने बघून कौतुक करायला लागल्या, जवळ आल्या, काय गो पाटले आहेत, काय मोहनमाळ आहे, काय बुगडे आहेत, काय बांगडे आहेत, काय नथ आहे ग. आणि हिचं तोंड मात्र शिळ्या भाकरी झालं. एक म्हातारी म्हणजे का ग, यांना तुझे दागिने बघून आनंद वाटतोय, तुझं तोंड का बारीक झाले. अहो मला आनंद व्हायला ते काय स्वतःच आहे का, हे परक्याच आहे, ज्याचं त्याला माघारी गेले म्हणून द्यायचे, म्हणून आनंद नाही. तसा देह शरीर जायाचे ठेवणे आणि दर्शी अभिलाष. जायाचं म्हणजे परक्याचं, हे जायाचे जैसे लेणे, जायाचं म्हणजे परक्याचं, अंगावरी हात वणे, ओले म्हणजे उसणं अन्न, तैसे त्यांचे देह धरणे उदास वाहणे. अशी संतांची देहाबद्दल भूमिका आहे, कळलं का, ही संतांची भूमिका आहे. आणि ही भूमिका घेऊन जगत तुकोबराच्या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला पुढे घेऊन जा. देवाला आवडणाऱ्या भक्तीचं तत्व काय, या संसारामध्ये असणारं सगळं वाढावं ही ज्यांची धारणा ती माणसं, आणि संसारात असणारं सगळं संपावं ही ज्यांची धारणा ते संत. म्हणून कैदा देवार्चन घराले संत जन आणि देव सारावे परते आणि संत पुजावे आलते. पहिली संतांची पूजा करता, नाही अंत ज्याला असे ते संत, ज्यांना आधी नाही त्यांना अंत नाही, जन्म नाही त्यांना मरण नाही, कळलं का. त्यांची सरली जन्म मृत्यूच थांबला, पुन्हा जन्मच नाही त्यांना, अशा अवस्थेला गेलेले संत आहेत. म्हणून एक गोष्ट जीवनामध्ये ध्यानात घ्या, आयुष्यामध्ये देव सोपा आहे पण संत अवघड आहे. आयुष्यामध्ये देव सोपा आहे पण संत अवघड आहे. का अवघड आहे, एका गावामध्ये शेठजी पाण्याचं दुकान देऊन असो. आयुष्यामध्ये देव सोपा आहे, संत अवघड आहे. का, संसार करताना देवाचा संकेत होतो, साक्षात्कार होतो ना. पण आयुष्यामध्ये संत भेटायचे असतील तर संसारच संपायला हवं, कर्मच संपायला हवं. जोपर्यंत कर्म संपत नाही तोपर्यंत संतच भेटत नाही. म्हणून ते मारवाडी होते, पाण्याचं दुकान, भरपूर उलाढाल, शेतीवाडी भरपूर, 12 वर्षाला निघालो झाली पण वंशाला दिवा नाही, कुलदीपक नाही, मुलबाळच नाही. काय करायचं. आणि मग विरक्त झाले. असं वाटलं कोणीतरी साधकांनी यावं, मुमुक्षूने यावं, साधूने यावं, संतांनी यावं आणि मला शांती आणि समाधानाच्या गावाला घेऊन जावं. अनेक गावामध्ये एक साधू, सगळेजण दर्शनाला गेले आणि शेठजी सुद्धा गेले दर्शनाला. पाय धरले सोडलेच नाही, धाय मोकलून रडायला लागले. संत 12 वर्ष लग्नाला झाली, वंशाला दिवा नाही, काय करू संपत्तीचं, चला मला शांती आणि समाधानाच्या गावाला घेऊन चला. कथा काल्पनिक असेल मर्म ध्यानात घ्या. चला मला शांती आणि समाधानाच्या गावाला घेऊन चला. संत म्हणले, अहो माझं कामच आहे ते तुम्हाला शांती आणि समाधान प्राप्त करून देणं, समत्वाच्या अधीन तुम्हाला घेऊन जाणं, त्याच्याकरताच मी आहे. चित्ती असू द्या समाधान. चला शेठजी चला, विरक्त झाला, शांती आणि समाधानाच्या गावाला चला. आवाज तो संत पण काय करू. 12 वर्ष झाली, वंशाला दिवा नाही. मुलगा जर झाला ना आशीर्वादाला तर अवश्य येतो. संत थांबायला तयार आहे, आशीर्वाद देतात. नंतर अवश्य येणार. हो, 2 वर्षानंतर संत पुन्हा येतात. संतांच्या आशीर्वादानं, साधूंच्या आशीर्वादानं शेठजींना मुलगा झालेला असतो. दावत येतात, हातात पेढे ठेवतात. संत महाराज तुमच्यामुळे मला मुलगा झाला बरं का, आशीर्वाद मिळाला. चला शेठजी चला, झाला ना मुलगा, झाला वंशाला दिवा, आता तरी माझ्या बरोबर शांती आणि समाधानाच्या गावाला चला. आवाज तो संत पण काय करू. आता वंशाला दिवा झाला, त्याला जरा मोठा करतो, कळता करतो, सगळं त्याला सांभाळता आलं पाहिजे, मग येतो. संत थांबायला तयार आहे, नंतर अवश्य ना. हो, 12 वर्षानंतर संत पुन्हा येतात. धावत शेठजी येतात, संतांचं दर्शन घेतात. शेठजी झाला मुलगा मोठा हो, झाला कळता हो, सांभाळतोय दुकान हो, करतोय शेतीवादी हो, चला शेठजी चला, आता तरी शांती आणि समाधानाच्या गावाला चला. आलो असतो संत पण काय करू. आताशी मुलगा मोठा झाला, कळता आला,
झाला त्याचे जरा दोनाचे चार हात करतो, मग निवांत होईल, मग अवश्य येतो. संत थांबायला तयार आहे. 2 वर्षानंतर संत पुन्हा येतात. शेवजी मुलाचं लग्न लावून देतात, धावत येतात, हातात लाडू ठेवतात. संत तुमच्या आशीर्वादाला चांगली सून मिळाली बरं का, चला शेवजी चला. झाले मुलाच्या दोनाचे चार हात. आणि सुनबाई आता तरी शांती आणि समाधानाच्या गावाला चला. संसार सोडा, संसारावरती माया मोह विरक्ती, आता तरी चला. आलो असतो संत, पण काय करू. आयुष्यात माणसाचा एकच मोह असतो, नातवाला अंगा खांद्यावर खेळवावं. आता नातू होईल, 7वा 8वा नाही, त्याला अंगा खांद्यावर खेळवतो, अवश्य तुमच्या बरोबर येतो. संत थांबायला तयार आहे. 2 वर्षानंतर संत पुन्हा येतात, पण नातू होण्या अगोदर शेवटी हृदयविकाराच्या धक्क्यानं मरून जातात. पण प्रपंचाच्या तीव्र इच्छाशक्तीमुळं त्याच घरामध्ये कुत्र्याचं पिल्लू म्हणून जन्माला येतात. संत ओळखतात, चला शेवटी चला. प्रपंचाच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम फेऱ्यात अडकला. चला कुत्रे झाला, आता तरी शक्य आणि समाधानाच्या गावाला चला, घेऊन जातो तुम्हाला. आलो असतो संत, पण काय करू. जिवंतपणी नातवाला अंगा खांद्यावर खेळवलं नाही, आता नातू रोज पाठीवर बसतोय, मी कुत्रा झालोय, जरा तेवढं सुख बघूया. संत थांबायला तयार आहे. संत पुन्हा 2 वर्षाने येतात. दुर्दैवाने शेटजी मरून जातात कुत्र झालेले, आणि त्याच घरात प्रपंचाच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे गाईला खोंड म्हणून जन्माला येतात. संत त्या बैलाला ओळखतात, चला शेटजी चला, खोंड झाला, बैल झाला, आता तरी शांती आणि समाधानाच्या गावाला चला. आलो असतो संत, पण काय करू. मी गेल्यापासून मुलानं दुकानात शेतीत कर्जाचा बोजा केलेला आहे. बैल होतो, त्याच्या शेतात राबतो, कर्ज कमी करायला जरा मदत करतो, अवश्य तुमच्या बरोबर येतो. संत थांबायला तयार आहे. संत 2 वर्षानंतर पुन्हा येतात. बैल झालेले शेठजी दुर्दैवानं मरून जातात, पण प्रपंचाच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे त्याच घरात भुजंग, बाजूला सर्प म्हणून जन्माला येतात. धनावर राखण. एक दिवस पंतू असतो, तो पाळण्यामध्ये त्याचा नातू, आणि रडत असतो. सुनबाई म्हणजे त्या मुलाची आई भाकऱ्या भाजत असते, तिला यायला वेळ होतो म्हणून तो भुजंग नातूच आहे म्हणून दोरी धरतो पाळण्याची, ओढायला लागतो. बाळ का रडायचं थांबलं म्हणून सुनबाई धावत आली आणि भुजंगाला, सर्पाला, नागदेवतेला बघून टाहो फोडला. सगळी माणसं गोळ्या झाली, काठ्या लाठ्या आणल्या, खोच्या आणला आणि तो भुजंग मारला. पाळण्याखाली निश्चित पडून राहिला. कोण होता तो? आजोबा शेठजी. आणि तेवढ्याच मुलगा आला. अरे काय कळतं का, केवढा मोठा भुजंग, सर्प, नाग, बाप पाळण्याखाली. आता मुलाचं काय ठरवलं होतं, मारला का मारला. आणि एक जण त्याला बाहेर घेऊन निघाला. थांबा म्हटला. मुलगा म्हणतोय थांबा, त्याला तसा बाहेर काढू नका. मग त्याचं तोंड ठेचा. कोण सांगतोय? मुलगा. त्याचं काय करा, तोंड ठेचा, पुरा मिळणार नाही, आणि मग बाहेर काढा. मग त्याचं तोंड ठेचतात आणि मग बाहेर काढून उकरण्यावर फेकून देतात. संत पुढे उभे राहतात. चला शेठजी चला, आता तरी शांती आणि समाधानाच्या गावाला चला. अहो इतकं सांगून सुद्धा कळलं नाही. शेवटी तुमचं तोंड ठेचून तुम्हाला बाहेर काढावं लागलं. कसं बाहेर काढावं लागलं? अरे एवढा मोठा राजपक्षाचा अवतार, राजपक्षाचा जन्म मिळाला, पण परीक्षा कावळ्याच्या हातात गेली. तुझी परीक्षा कोणी केली? कावळ्याने तुझी परीक्षा केली. पहिलं तो के काऊ कोकता, कावळ्याच्या हाताला गेली. म्हणून वनवासामध्ये सीतामाई स्नान करतात आणि ओले
त्या अंगाने जाताना काकभृंडी नावाचा गंधर्व शापाने कावळा झालेला होता. त्याची दृष्टी गेली, वासना उतरली. रामरायांच्या त्यामध्ये दर्भ होता, दर्भाचा बाण केला आणि फेकला आणि दर्भाचा बाण पाठीमागे लागला. विश्वात्माला कोणी आधार दे, हा रामबाण आहे, दान केल्याशिवाय मागे जात नाही. आणि मग त्राहिमाम करून रामरायांच्या पायावरून पडला. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. राजा राम 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 सीता राम राजा राम राम आणि स्तुती करू लागला. सीता राम 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 राजा राम. अरे कोणावर वासना उतरली? सीतेवर. तुला माहितीये का सीता कोण आहे? देह दशरथ. 2 डोळे 2 कान 4, 2 नाकपुड्या 6, 1 तोंड 7, जननेंद्रिय 8 आणि कुदुद्वार 9 छिद्र. आणि हा टाळू भारतात लहानपणी जिथून आला तिथूनच मोकळ होते. ते दशमेद्वार पाहून या दशरथाचा पुत्र म्हणजे मुखातला बोल आत्मारा, जीभ सीता, तोंड लक्ष्मण रेषा. हा तुमचा देव. आणि मग महाराज म्हणले अरे कोणावर? सीता अग्नीची मुलगी. प्रत्येक बोल अग्नी परीक्षा आहे. प्रत्येक बोल अग्नी परीक्षा आहे. सीता अग्नीची मुलगी आणि अग्नीवर तुझी वासना गेली. आता एक काम कर, ज्या डोळ्यानं पाहिलंस तो डोळा तेवढा फोडतो, वास तुला वाचवतो. म्हणून त्या एका डोळ्यातलं बुबुळ फुटलं. म्हणून कावळ्याला 2 डोळे पण बुबुळ एक आहे, दोन्हीकडे फिरत राहतं. म्हणलं आधीच मी विद्रूप शापानं आणि पुन्हा आता एक डोळा माझा गेला विद्रूप झालो. काहीतरी शाप द्या की या जगामध्ये मला सुद्धा श्रेष्ठत्व प्राप्त होईल. मग आई काकभृंगी या सीतेवर म्हणजे अग्नीवर तुझी वासना गेली. इथून पुढे या सृष्टीवर ज्या देहाची अग्नी परीक्षा होईल त्याच्या पिंडाला स्पर्श करण्याचा अधिकार तुझा. म्हणून माऊलीला सांगावं लागलं, जा आई वडिलांचा देहांत जिथे असेल तिथे स्पर्श कर. दही भाताची उंडी लागली तुझ्या तोंड. काय गणित सांगितलं गिरेनी वजन लावले. पण एवढा मोठा राजपक्षाचा देह आणि परीक्षा कावळ्याच्या हातात. म्हणून कावळा शिवला की माणसं म्हणली सुटला नाही. पुढचे देह धारण करायला परवानगी 84ला. मोकळा नाही तसा तो. आणि जर नाही शिवला तर अजून आयुष्य शिल्लक आहे, तेवढी वर्ष फिरत राहणार. चला म्हणून महाराज म्हणले अरे आता तरी होय जागा. आणि तुका म्हणे पुढे दगा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्याचा. म्हणून संतांना शरण जा, साधूंना शरण जा. का? कारण त्यांच्याशिवाय तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाणार कोणी नाही. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, याची कृपा दान तुमचे म्हणून. तुमच्याशिवाय तिथपर्यंत कोणी पोहोचवणार नाही. आणि म्हणून एका ठिकाणी ज्ञानोबरायांनी मोठा गोड विषय सांगितला. का रूप वैसा माझा अतिरेपणे का गांधा, एक भाव नाही माझा तरी पल्लाळते. रूपानं नटला, संपत्तीनं सजला आणि कीर्तनाला उभा राहिला, पण माझा आत्मभाव प्रकट झाला नाही. त्याचं कीर्तन पाल्लाळ म्हणजे व्यर्थ आहे. म्हणजे कीर्तनामधून तो आत्मभाव प्रकट होणं गरजेचं आहे. ज्ञानोबरांनी वित्ततीचा वौगा सुसुका व्हावा. का रूप वैसा माझा अतिलेपणे का गांजा, एक भाव नाही माझा तरी पाल्लाळते. कने विन सोपटे कंसे लागरी घंदाटे. काय करावे गोमटे वसन करना तरी सरोवर आटेले. राणी दुःखी दुःखी भेटले. का वांजपुरी फुलले झाड जायचे. तैसे माझी भक्ती विन जळो होते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसतील काही. ज्ञानोबराय म्हणले उच्च कुळातला जातीतलाच पाहिजे असे नाही, ज्ञानीच हवा असं नाही. कारण ते ज्ञान ज्ञानी बुडाल्या, ज्ञानी कीर्तिमुखत्व केल्या. जैसा वंडी काष्ट झालेल्या स्वयंची जळे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान होण्याकरता अज्ञान जावं लागतं, तसं आत्मज्ञानाकरता ज्ञान सुद्धा संपवावं लागतं. नाहीतर नवल अहंकाराचे तो आल्याशिवाय राहत नाही. मग आपल्याच्या चोपडपणा अभिरांत जनिशला का वित्पत्तीचा वौगा काय सांगितला. उच्च कुळ जात ज्ञान अजिबात नाही. अज्ञानी असेल तर लवकर. मग का रूप वैसा माझा अतिरेपणे का गाजा. 1 कोटीच्या गाडीत बसून कीर्तन कराले. 1 कोटीची गाडी, माणसं गोळा झाली गाडी बघायला. आणि मग मंगेश महाराज आले, सगळे संयोजक आले. बोला महाराज, हा आम्हाला एक खोली द्या. कशाला? मेकअपला. मेकअप करायचा आता कीर्तनाचा मेकअप. आता कीर्तनाचा मेकअप काय? गोपीचंदन उठी, सर्व सुकरी आलो, सर्व अलंकार, ते आपले दागिने, आनंद निर्भर डोलत असे. म्हणजे आम्हाला फाउंडेशन करायचे चेहऱ्याला. नवीन प्रकार निघाला फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे इतका गोरा होतो, घाम आल्यानंतर काळा होतो, असं वगळतं सगळं. आणि मग मेकअप केला, संपत्तीनं नटला. 1 कोटी गाडी, हातात अंगठ्या, गळ्यात चैन, अलंकार, फेटा कडक कांजीचा कपडे, कांजी दाढी अशी रोळत होती छातीपर्यंत. आणि आला कीर्तनाला उभा राहिला. लोक म्हणले आता कीर्तनच होणार. वा
का राजबिंब रूप दिसतंय कीर्तनात. आता म्हणजे कीर्तनात राजाच सुकुमार आणि रात्री बिन मावळले रविशशीचे सूर्यचंद्राचं तेज फुकत राहिले कीर्तनावडे. हातात अंगठ्या गळ्याचे कांजीची कपडे दाढी आणि कीर्तन झालं सुरू. जसं कीर्तन सुरू झालं तशी एक बाई लागली रडायला कीर्तनात. आता अजून रडवणारा बुवा आला नाही, येईल काय दिवसांनी. आमच्या इथे रडतं कीर्तन. हो, एक बाई लागली कीर्तनात रडायला. डोळ्यातून गळा गळा पाणी, अश्रू व्हायला लागले. कीर्तनकाराकडे बघायची आणि रडायची, कीर्तनकाराकडे बघायची आणि रडायची. कीर्तनकारांना आखरीतच झालं मोठं. एकतर पुढं बघून कीर्तन चाललं होतं, बाई रडायला लागलं. म्हणून कीर्तनकारांनी इकडं तोंड केलं असं. आणि कीर्तनकाराने शूटिंगवाला आला तिकडून, बुवा पुढं बघा शूटिंग चाललंय म्हणजे, जा परत असे आले. आता इकडं तिकडं बघायची सोय नाही. अख्ख्या कीर्तनात बाई रडतेच. अख्खं कीर्तन झालं,
आणि बुवा बसले खुर्चीवर, चौकदार दोन्ही दोन बाजूला, आणि सगळे पाया पडायला यायला लागले. तशी ती बाई पण आली पाया पडायला पुढं. जशी बाई आली तशी बुवा उठली. चौकदार चांगले होते ढाल बसून असेच, त्यांनी असं बुवांना बसवलं, बसा खाली, लोक पाया पडतायत, तुम्ही कुठे जाताय? अहो. आणि तेवढ्यात ती बिचारी बुवांचे पाय धरले. बुवांकडे बघितलं, लागली रडायला. बुवांकडे बघायला लागली रडायला. बुवा म्हणले, बाई अहो काय आखरी ते, तुम्हाला माझं कीर्तन फार भावलं का? म्हणजे तसं काय नाही. काय नाही, आजच्या कीर्तनात माझ्याकडे बघून रडताय, सोय नाही राहिली कीर्तन करायची. इकडे बघतोय तिकडे बघतोय, तुम्ही आपलं रडताय, ते कारण काय? बुवा खरं सांगू, राग नाही येणार सांगा. बुवा तुमच्या कीर्तनाचा माझ्या रडण्याचा काहीच संबंध नाही. हा मग माझ्याकडे बघून काय रडताय? बुवा खरं सांगू, तुमच्या पाहण्याकडे आणि माझ्या रडण्याचा संबंध आहे, तुमच्याकडे पाहण्याचा आहे. म्हणजे कसं काय? राग नाही येणार नाही. मागच्या महिन्यात माझ्या नवऱ्याचा, आमच्या मुलाबाळांचा, सासू सासऱ्यांचा, सगळ्यांचा अत्यंत आवडता, ज्याला खायला घातल्याशिवाय आम्ही जेवत नव्हतो, आमच्या सर्वांचा आवडता गण्या नावाचा बोकड मेला. बुवा लागली बघायला तुझ्याकडे, माझ्याकडे बघा, त्या आशीर्वाद आली का पंचायत? अहो भाई, तो मेला बोकड गण्या नावाचा, म्हणून माझ्याकडे बघून रडण्याचा काय संबंध आहे? बुवा गेले 2 तास तुमची दाढी बघितली की मला त्याचीच आठवण येते. आता हे रूप काय कामाचं आहे का मला सांगा? मग कीर्तनाचं रूप कसं असावं? ब्रह्मीभूत काया कसे कीर्तनी, कीर्तनात ब्रह्मरूप व्हावं ना. तुकोबाचा अभंग आहे, कोणी पुराणिकाची दाढी आणि रडेस पुंदे नाक उडी. अहो ते रूप काय कामाचं आहे? बुवाची दाढी बघून हिला घरच्या बोकडाची आठवण यायला लागली, देवाची आठवण नाही आली. म्हणून ज्ञानोपराय म्हणले, का रुपये समाजा अखिले पण एका गांजा, एक भाऊ नाही माझा पाल्लाळते, कणे न सोपटे कंसे लागली धंदाटे, काय करावे गोबटे वसन घर. भरपूर कंस लागलेली शेतात, ज्याला सोपट कणीस म्हणतात. ज्वारीचा एकही दाना नसतो पण भरगतचा असतं, ते कणीस काही कामाचं आहे का? त्या सोपट कणसासारखे याचं कीर्तन. किंवा ज्या शहरामध्ये मनुष्यच वस्तीला नाही पण शृंगारीत सजवून तयार ठेवलेल्या अशा वसाड शहरासारखं त्याचं कीर्तन आहे. किंवा नातरी सरोवराटले, राणी दुःखी भेटले का? वांज फुली फुलले धाड द्यायचे, रानामध्ये भेटलेल्या दुःखी माणसाला भेटलेला दुःखी माणूस, तसं त्याचं कीर्तन. वांज झाडाला सुगंध येत आलेलं फुल, तसं त्याचं कीर्तन. किंवा 1 कोटी खर्च करून 5 वर्ष जरी तलाव बांधून पण एकही पाण्याचा थेंब नाही, व्यर्थ गेलं सगळं, त्याचं कीर्तन. पाण्याचा थेंब नसणाऱ्या व्यर्थ तलावासारखं, जलरहित तलावासारखं त्याचं कीर्तन. आणि राणी दुःखी भेटले, गुजर महाराजांच्या बायकोची भांडणं झाली आणि गेले वनात विलाप व्यक्त करत बसले, मोठ्यानं रडत मोठ्यानं ओरडत बसले. आणि लांबून येताना त्यांना प्रशांत महाराज दिसले. बरं वाटलं गुजर भावांना, कुणीतरी जीवभाव चालाय, तर प्रशांत महाराजांच्या खांद्यावर डोकं ठेवावं, भरपूर रडावं आणि दुःख हलकं करावं. जो जवळ प्रशांत महाराज आले तो ते पण मोठ्यानं छाती पडवत रडतच आले. त्यांची बायको सो भांडणार, राणी दुःखी महाराज, कुणी कोणाचं दुःख हलकं करायचं. तसं त्याचं कीर्तन का? तैसे माझे भक्ती विना, आणि जवळ ते जे आले पण हा पृथ्वी पाशाणारे दगड नाहीत का माझ्या भक्तीशिवाय? मग भक्ती खरी कळली नाही आणि भक्तीच्या वार्ता करत आज सुटलेला. आज खऱ्या भक्तीचा अधिकार तुला प्राप्त झाला नाही. आज माऊलीमध्ये भक्ती तुम्हाला सोडून दिली, ज्ञानेश्वरी बाजूला केली, ज्ञान बाजूला सारलं आणि अनुभव घेतला, अमृत अनुभव. आणि अमृत अनुभव सुद्धा बाजूला केला आणि हरीचा पाठ केला. मग हरी कोण? रामकृष्ण हरी. रामाचे वडील दशरथ, आई कौसल्या, गाव अयोध्या, लागला शोध. कृष्णाचे वडील वसुदेव, आई देवकी, गाव मथुरा, लागला शोध गोकुळ. राहिला कोण? हरी. हरीचं गाव कोणतं? आई वडील कोणते? नाही घडविला. हरीला आई वडीलच नाही म्हणून हरीचा पाठ केला, त्याला शोधायला हरिपाठ. किती वेळा हरी आलाय बघा. आणि पहिलाच अभंग सुटला नाही अजून, बाकीचे लांब. देवाची द्वारी देवाची
म्हणा कोणतं मुख माऊलीनं सांगितलं दुतोंडी हरणी पाणी अशी गेली मुखे बिन पाणी प्याले ते मुखच कळलं नाही आपल्याला कळलं का म्हणून देवाची हे द्वारी उभा एक क्षण तरी गाय सगळी येतात टप्पा हरी मातारी मोठे कानिमेश्वरी एक क्षण नाही कळा मग कीर्तनाला 1.5 तास बसला येऊन श्वास किती वेळा आला आणि किती वेळा गेला कळला का तुमचं माझ्याकडे ध्यान आणि माझं तुमच्याकडे ध्यान तुझे निडळे कोटी हलका रे कृष्णा उभा राहून या कैसा हल मी तो भाऊ बाप रखमा देऊ ते नावलं का आंघोळ झाली का तुमची काय चित्त चैतन्य डोलत आहे का नका नाही अजून मग 1.5 तास बसला श्वास किती वेळा आला गेला पण मिनिटात 15 वेळा तो येतोच आणि 11 वाजून 5 मिनिटांनी त्यानं मान टाकली त्याला डोलका लागला झोप लागली झोपेत त्याला स्वप्न पडलं 11 वाजून 5 मिनिटांनी स्वप्न काय पडलं तो अविवाहित होता त्याचं लग्न ठरल्यानंतर लग्न झालं लग्न झाल्यावर त्याला मुलगा झाला मुलगा शिकून मोठा झाला मुलाचं सुद्धा लग्न ठरल्यानंतर लग्न झालं मुलाच्या लग्नाची वरात दारात आली फटाकडे वाजले आणि हा जागा झाला 11 वाजून 7 मिनिटं स्वप्न पडलं 11:05 ला जागा झाला 11:07 ला त्याचं लग्न झालं त्याला मुलगा झाला मुलाचं लग्न झालं मुलाच्या लग्नाची केवढा काळ गेला हा क्षण काही साधा आहे का मौलीने सांगितलेला एक जरी श्वास सापडला नाही म्हणून मौली म्हणे देवाची हे देवाचं दार आहे ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद वाचेशी सगळं जपे आली वाचा नंतर प्रगट झाली त्याच्या आधी जे प्रगट झालं जपलं गेलं ते श्वास सोहम साध गेला रिपीट मग तीच कळली नाही म्हणून माऊलीला म्हणावं लागलं उभा क्षणभर आणि थांबा बरं एक जण थांबायला गेला क्षणभर काहीच करायचं श्वास आपण घ्यायचाच नाही आता 1.5 तास तुम्ही घेत होता का पण तो येत होता आता ध्यान द्यायला गेला त्याच्याकडं थांबला तो बाहेर जाऊन कशाला येतो एवढी वर्ष उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मला पसाऱ्यात वागवत राहिलास माझ्याकडे ध्यान दिलं नाहीस पसाऱ्यात वागवलंस मला आणि आता माझं ध्यान करतोस आता तो बसला बाहेर जाऊन श्वासाकडे ध्यान दिलं सगळ्यांनी ओढाय झालं कसा आहे तो बघायचा कोरडली छाती शेवटी स्वतः घेतला मग आणि ध्यान हटलं की तो आला घ्यायची गरजच नाही रात्री झोपल्यावर जागा राहिला त्याला कळालं देवाची द्वारी उभा आणि मग त्याला जनाबाई घालायला गेली गळा बांधोनी या दोर गळा बांधोनी या दोर गळा बांधोनी या दोर गळा बांधोनी या दोर भरलीला बंधारीचा दोर हरिवा बंधारीचा दोर पंढरीचा दोर म्हणजे मुखातला बोल ओंकार माऊलीने सांगितलं ओम नमो ज्यात्या वाद्य स्वरूप आहे तो आत्मरूपातला कळलं का आणि तो धरायला गेली मुखातला बोल म्हणजे शब्द आणि तिला वाटलं गळ्यात आला कुठून आला गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळ्यात एक बाई घरी गेली कासारा घातला लावला ना एका बिचाराला चुकडून एका बिचाराला इथून ओढायला लावला ओढा आणि ओढला ती पडली बेशुद्ध कोणाचं कीर्तन होतं गुजरबांचं तसं नाही तिला वाटलं गळ्यात नाव गळा बांधोनिया म्हणजे तिथं थांबून धरला तिनं कंठामध्ये नाम घेता कंठ किंवा माझ्या उपकारासाठी वागविला मूळकंठी किंवा कंठी धरला तिथं धरलं तिनं कंठात धरला थांबवला तिनं नाही सापडला तिथं तिला मग खाली उतरली तिला वाटलं कंठातून नाही आला गळ्यातून नाही आला हृदयातून हृदय बंदी हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरीला तिथं सुद्धा नाही सापडला आणि मग खाली उतरली माझी म्हणजे अनावड
अजपाजपणे न जपता होणारा जप, श्वासाबरोबर नाम, श्वासाबरोबर नाम, सोहम शब्दा तिथं धरला तिनं जाऊन. आणि मग जणी म्हणे रे बा विठ्ठला, जी धरला ना तिनं तसा आपल्याला धरता आलाय का? माऊलीनं सांगून दिलं, मग पहिलाच अभंग सुटला नाही. देवाची एक क्षण, आणि एकदा तो एक क्षण जर धरता आला, तो जर आपल्याला सापडला, मग त्याची एक साधी ओळख देतो तुम्हाला, अगदी साधी ओळख देतो तुम्हाला. तुमचं नाव काय माहिती का? आमचे संदीप महाराज आई उठवते का कधी कधी सकाळी? उठवते ना? का लग्न झालं का? आता बायको उठवते. आता कोण उठवलं? बायको. मग मंगेश महाराज गेले संदीप महाराजांच्या घरी, सगळे सप्तेचे श्रीचे. म्हणजे का हो सकाळ सकाळ? अहो नाही, तुमचं लग्न होऊन 4 दिवस झाले. मग होतं की तुम्ही लग्नाला, आज कशाला? अहो सप्ताह आला 8 दिवसावर, मग 16वा झाल्याशिवाय बाहेर पडायचं नसतं नवऱ्याला. मग तुम्ही कसं काय येणार? तुमच्याशिवाय सप्ताह होणार नाही. मंगेश महाराज नाही, त्याला काय करताय लग्न? अहो पण अजून हळद नाही निघाली, त्याला काय करतोय 16वा हळद? येणार नाही, सगळं पुढवून करणार. मंगेश महाराज म्हणजे वा वा, सगळीच्या कानामध्ये झाला आपला सप्ताह, काळजी नाही बरं का. चहा वगैरे आला आणि तेवढ्यात आतनं बायकोनं हात मारली संदीप भाऊला. आता हळदीचा म्हणजे किती नाजूक. अहो ह्यांचं ते हळदीचा त्यांनी पण होती. काय ग मंगेश महाराज पुन्हा म्हणले झाला आपला सप्ताह, आवडून. आणि मग हे गेले आतमध्ये. काय ग? नाही मी काय म्हणते, काय म्हणते? नाही भाऊ मी काय म्हणते. अगं म्हण, तेवढंच ऐकायला आलं ना. अगं म्हण, माणसं हसायला लागली. आत या. काय कालवण काय करू? तेवढं विचारायला बरोबर कर. काय सुद्धा काढलं गेलं तरी काय? तुम्हाला काय वांग भरलेलं करू का? सारं कसलंही कर. संदीप बुवा एक 4-5 महिनेच एवढं बरं का. एकदा लग्नाला 10 वर्ष झाली की हे जरा कंटाळून आलं आणि म्हणजे आज जरा बायकोच्या हातचं आवडीचं कालवण खाऊ. अगे काय 10 वर्षांनी थोडा आवाज काय? अगं काय काय कालवण? काय कालवण? काय ते गिळण राहणार जा, संपलं. म्हणून नवीन लग्न झाल्या झाल्या बाई मुलगी अशी लाजते, नाव घ्यायला. नाव घे, नाव घे. तो रिस्पेक्ट असतो. तो काय असतो? नवऱ्याच्या नावाबद्दल रिस्पेक्ट असतो, बरोबर ना? पण तीच बाई 10 वर्ष लग्नात झाली की शेजारीला जाऊन म्हणते आमचं येणं कुठे दिसलं का? केवढा फरक पडतो तुला सांगा, केवढा फरक पडतो. मग संदीप बुवांना वाटलं गुजर बुवा आले तर आता 7-8 वर्षानंतर चहाला घरी न्यावं, आणि चहाला घरी घेऊन गेले. बायकोला हात मारले. अगे, आणि आतनं आवाज आला. अगे अगे. त्या माणसाचे खूप उपकार आहेत पुरुष जातीवर, ज्यानं मिसरी तयार केली. इब्राहिम बाबा जरदेवाला एकदा मिसरी घातली की बाई तासभर तरी तोंड उघडत नाही, तेवढाच जीवाला शांतता असते. मग तो तोबरा मौल्य नसतो. मिसरी थोकायची म्हणजे काय? हो अगे अगे. आणि शेवटी मिसरी थोकली. विचार कीर्तनाला आलेत का? हाताचं मिसरी थुकायची म्हणजे थुकले काय? आता प्रेम असतं, बहुजन समाजातल्या बायका असतात आपल्या बोलण्यात, ते बोलणं असतं तसं सिस्टीममध्ये हसतात, त्यांना अनुभव सगळे काय. अगं गुजर भाऊ आले, मग चहा ठेव, गंगाई का? मग चहाचा कप येतो, तो सुद्धा पैलवान, आपला कप भरलेला, बशीत चहा सांडलेला आणि मिसरीचे शिंतोडे कडे असे लागले. आणि तो चहा पिल्यावर बाहेर आले. मंगेश महाराज म्हणजे पिला का चहा? मला संदीप बुवांच्याकडे. कुठला फ्लेवर होता? म्हणजे मिसरी फ्लेवर होता. हो, तो चहा घेतला. आता एवढा चहा प्यायचा, पहिली पिकली ना वहिनी अर्धा कमी करता का? राहिला कोण पिणार? म्हणजे त्यात प्रेम असतो सगळा प्यावा म्हणून, पण भाषा तशी असते. पण ब्राह्मणांच्या घरचा संस्कार वेगळा असतो. आम्ही जोशी काकूंच्या घरी गेलो, ब्राह्मण स्त्री दारात उभी राहते बरं का, आणि प्रश्न विचारते, थेट चहा नाही ठेवत. गुजर बुवा चहा घेणार का? मी म्हणलं घेणार. दुसरा प्रश्न, अर्धा घेणार का पूर्ण घेणार? मला अर्धा घेणार. तिसरा प्रश्न, साखर किती घालू? मला घाला पोत म्हणजे एकदाची द्या, आता मला काय द्यायचं. सांगण्याचा भाग आहे एवढा. ती गोड जनावर धरायला गेली, तिला सापडला. तुका म्हणे साक्षात तो म्या चित्ती धरलेला. तुकोबाला सापडला, जनाबाईला सापडला, नामदेवाला सापडला, माऊलीला सापडला, निवृत्तीनाथांना सापडला, चोखोबांना सापडला, गोरोबांना सापडला, सावतोबांना सापडला, सेना महाराजांना सापडला, सर्वांना सापडला. आपल्याला कधी सापडणार? आपल्याला सापडणार कधी? म्हणून त्याला धरायला गेली. देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण नाही सापडत, आणि
धरायला गेले. सांगू तुम्हाला, संदीप बुवांना आईने आणि मंडळीने हाक मारली उठण्याकरता सकाळी. ते आपले झोपेत आहेत. नीट ऐका, नीट ऐका, अभंगाचा गाभा आहे. ते झोपेत आहेत आणि आईने हाक मारली, संदीप 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 संदीप. हो, कळलं का? ओ कोणी दिले आणि उठलो कोणी, एवढं कळलं की कीर्तन कळलं. संदीप संदीप ओ, आलो नामान जातो नामा. ओ, ज्यानं ओ दिली तो गेला ब्रह्मांडात, जो रात्रभर होता. आणि मग संदीप उठला. मग सकाळी सकाळी जाग आल्या आल्या, ओळखीला आल्या आल्या त्याला जर धरता आला तो दिवसभर तसाच. आणि रात्री परा म्हणजे ऐकायला यायचं बंद झालं की झोप लागते. परा पडता पडता त्याला धरता आला तर रात्रभर तो तसाच. सारी करून सांगितली तुम्हाला. आणि मनी व्यासांच्या खोड आहे, कळलं का? ही खोड आहे. जन्माचे ते मुळ. रात्री झोपल्यावर डोळे बंद, डोळ्यानं माघार घेतली, कानानं माघार घेतली, तोंड माघार ही मंडळी गेली कुठं? जन्माचे ते मुळ. मूळ आनंद आहे पण जन्म दुःखाला कारण केला. दुःखाचे कारण का तर न कळल्यामुळं. म्हणून पहिल्या अभंगात म्हणले उभा क्षणभरी. आणि जर सापडला, जर कळला, जर अनुभवाला आला, जर आत्मानंदाला आला तर शेवटच्या अभंगात म्हणले रिकामा अर्ध घडी. आता टाकू नको. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवारी, रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको. ओ लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येईल आणि वाया येईल हरी. आणि शेवट म्हणजे ज्ञान हे जे ज्ञान आहे ते संतांकडे, ते वृक्षाकडे, ते वनस्पतीकडे. आणि तिथं माऊलींनी भिक्षा मागितली. ज्ञान दिवा प्रमाण, हे प्रमाण दिलं, हा पुरावा दिला. कारण प्राणवायू फक्त सतत त्यांच्या जवळ आहे. आणि ही भिक्षा ज्ञानोपरायांनी घेतली. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय आज तुम्हाला मला सांगतात, जे या सृष्टीवर अनंत स्वरूपात आहे ते तुझ्याकडे आयुष्य रूपात आहे. आणि तेच अजून तुला कळवून घेता आलं नाही. आणि ज्या क्षणाला ते कळालं तुकोबांना, त्या क्षणाला तुकोबरायाने सांगितलं, तुका म्हणे घालू तयार मरी भार. बस आता वाहू हा संसार देवा फाई. कारण वाहिला उद्वेग दुःखची केवळ, आणि भोगणे ते फळ. भोगतो नगरे संचित वाचून करावे ते म्हणे समाधान. म्हणून म्हणले आता ठेविले अनंते. आम्हाला आमच्या अनंत स्वरूपाची काय झाली ओळख झाली. आम्ही आनंद आहोत, आम्हाला मरण नाही आणि आता पुन्हा जन्मही नाही, अशा अवस्थेला आम्ही गेलेलो आहे. म्हणून चित्ती असू द्यावे समाधान. आता हे परमात्म्या माझ्या चित्ताला समत्वाचा अधन असावं. आणि हीच थोर भक्ती आवडते देवा. आणि संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसारा,
कीर्तनी शुद्ध झालो, पण आता हे सोहळे झाले त्रिकोण विषम धुवून सांगितले. पहा, या संसाराच्या विषमतेतून समत्वाकडे घेऊन जाणारे संत आहेत, हे संत वाङ्मय. कारण तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशी व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवघडा निली तिरदे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली राहती आगवे. यम म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवनात दमावे. तिरदे म्हणती काय खावे, दोष ओकला असं नाही. ऐसे माझे नाम होशे, नाहीशी करती विश्वाचे दुःखे. अवघे जगची मासुके तुमदुमीत भरले, काही एकादिनी वैकुंठचे जावे, ते तिही वैकुंठची केले आगवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व, ते पहाटे विन पहावित, अमृते विन जीवित, योगे विन दावित, कैवल्य डोळा. तेजे सूर्य तैसे सोज्वळ, परितो अस्तवे एक डाल, आणि चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. वेगवदार परी ओसरे, म्हणून उपमेसी न पुरे. हे निशंकपणे संपा करे पंचानन, म्हणून संत का श्रेष्ठ आहे. ते पहाटे विन पहावित, पाटेशिवाय प्रकाश नाही, पण पाटेशिवाय आत्मज्ञानाचा प्रकाश दाखवणारे संत आहेत. अमृताशिवाय अमरत्व नाही, पण अमृताशिवाय तुम्ही आम्ही अनंत याची ओळख करून देणारे माझे संत आहेत. तपाशिवाय या जगालाच वैकुंठ करणारे माझे संत आहेत. योगाशिवाय मोक्ष दाखवणारे माझे संत आहेत. नामघोषानं सगळं विश्व उजळवून टाकणारे माझे संत आहेत. आणि म्हणून संतांना उपमा कोणती देऊ, ते चालते ज्ञानाचे बिंब, त्यांच्यावर ते सुखाचे मेल माणूस पण ते भांग. संत म्हणजे चालते बोलते ज्ञानसूर्य. सूर्य जसा जगातला अंधार दूर करून जगाला प्रकाशित करतो, तसे संत तुमच्या आमच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर करतात आणि तुम्हा मला आत्मज्ञानानं प्रकाशित करतात. आज होलिका दहन आहे. वज्राग्नीची या ज्वाळी करुणी सप्तधातूची होळी, आणि व्याधींची शिशाळी पुजिली यंत्रज्ञानोपर आहे. कुंडलिनीची अवस्था सांगितली. मुलाधारापासून सप्तधातूंची होळी करायची, वात पित्त कप सगळेच जाळून टाकायचे, ही होळी करायची. वज्राग्नीची या ज्वाळी, आणि मग कुंडलिनीचा टेंबोवर आज्ञाचक्राचा भेद करून त्रिकुटी मुकुटी भुरकुटी आणि सहस्त्रधर उडत पिंडाचा ब्रह्मांड शिबिरे, ही होळी करायची. आज मी सुद्धा येणार आहे होळीला. आमच्याकडे नेहमी असतात, मी लांब आलो. होळीमध्ये आज सगळे अविचार आहेत ते सगळे जाळून टाकायचे, ज्ञानोपरायांनी सांगितले. होलिका जी भक्त प्रल्हादाला घेऊन बसली होती चितेवर, तिला वरदान होतं, तिला आग जाळू शकत नाही, पण झालं उलट. प्रल्हाद नामस्मरणामुळे वाचला, आणि होलिका अविचारामुळे वरदान असून सुद्धा जळून गेली. ती अविचाराची होळी आज आपण जाळायची सर्वांनी, ज्ञानोबाच्या भाषेत, पौराणिक कथांच्या भाषेमध्ये. आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला मी जाता आता, आज संसाराच्या अंगी व्यसन, या व्यसनांपासून बाजूला व्हायचं, अविचारांपासून बाजूला व्हायचं, आणि खऱ्या सात्विकतेकडे तुम्ही आम्ही यायचं. पामर विषय जिज्ञासू आणि मुक्त दशेकडे तुम्ही आम्ही जायचं. परमानंद रूप ब्रह्मप्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती व्यास कारण आत्मज्ञानाचा आहे, असा बोध ज्यास होतो, आणि जो त्या बोधामध्ये प्रवृत्त असतो तो जिज्ञासू आहे. या मोक्षत्वाला, या जिज्ञासूपणाला तुम्ही आम्ही सर्वांनी प्राप्त व्हायचंय, आणि त्याच्याकरता कीर्तन. म्हणून कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं, आणि होय अंग हरिरूप. आणि त्याच्याकरता संकल्पावी माया, त्या संसाराबद्दल मोह माया सगळं जळून जावं, निघून जावं, ही जो थोर भक्ती आवडते देवा. का? कारण जोपर्यंत मोहापासून, मायेपासून, विषयापासून अलिप्त व्हायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत देहच पडणार आहे. पण या देहाच्या आतमध्ये असं काहीतरी आहे जे अनंत आहे, याची ओळख तुम्हाला होणार नाही. आणि ती ओळख ज्या दिवशी तुम्हाला होईल. आमच्या शेजारचे बापू अचानक गेले, महिन्याची वारी होती पंढरपूरच्या आळंदीची, आणि लोक मला पाठी उचवायला, अहो बापू गेले, वारकरी होते, चला आता ते सगळं नियोजन तुम्हाला करावं लागेल, लोक येणार. आणि मी पाठी गेलो डोळे चोळत, तर बापूंना मांडी घालून, हार घालून, बुक्का लावून, फेटा घालून भिंतीला टेकून बसवून रडायला चालली होती. मी त्या लोकांना म्हणलं, हो खोटं बोलून माझी झोप मोडली. म्हणजे काय खोटं बोललो, तुम्ही तर म्हणला बापू गेले. हो, मग इथं मांडी घालून, भिंतीला टेकून, बुक्का लावून, हार घालून कोणाला बसवलंय? म्हणजे बापूंनाच बसवलंय. मग गेलं कोण म्हणून मला उठवलं? बापूच गेले म्हणून तुम्हाला उठवलंय. मग तिथं मांडी घालून, भिंतीला टेकून कोणाला बसवलंय? बापूंनाच बसवलंय. मग कोण गेलं? जर तिथं बापूंना बसवलं तर गेलं कोण? अहो काय महाराज तुम्ही विचारताय, आमच्या डोक्याबाहेरचे. मग ऐका, मांडी घालून, हार घालून, बुक्का लावून, फेटा घालून तिथं ज्यांना बसवलंय ना भिंतीला टेकून, ते बापूच आहे. त्यांच्यात आज जोपर्यंत जो होता तो गेला, त्यांच्यात होता तो आज गेला. तुमच्यात आहे म्हणून कीर्तन ऐकताय, आणि माझ्यात आहे म्हणून कीर्तन सांगतोय. ठेविले अनंत, आणि माऊलीने त्याचं उत्तर दिलं, आवडी अनंत आवा. बरोबर ना? पाहे प्रसादाची वाट घ्यावे धोवनिया. हे शरीर आता धुवायचं सगळं आपण, की होळी, वात, पित्त, कप, जेवढ्या व्याधींचे ते सगळ्या जाळून टाकायचे, कळलं का? आणि ते सगळं धुवून काय, पाहे प्रसादाची घ्यावे धोवनिया, तुमचे झालिया शेष घेऊनी. आणि मग म्हणजे आम्ही झालो एक समान तुम्हा आडोनिया देवा. तो काय म्हणे, चित्त करून राहिले कोणी मानत.
अशा अवस्थेला तुम्ही आम्ही सर्वांनी जायचं, याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही माय बाप. या अवस्थेला जायचं, कारण हजार गाई एखाद्या कुरणामध्ये मोकळ्या सोडल्यानंतर, हजार गाईमध्ये एखाद्या गाईचं वासरू बरोबर आपल्या आईला शोधण्याकरता त्या कुरणामध्ये सोडल्यानंतर जसं बरोबर हजार गाईमधून आपल्याच आईला शोधून काढतं, तसं या जन्मात किती पुण्य करा, मागचं पाप असेल तर शोधत आल्यावर समजणार नाही. म्हणून कोण पुण्य त्यांचा होईन सेवा करा. आणि ऐशीवर ने मज दावी अंतरीच्या खुणा. अरे बाहेरच्या ओळखीनं बोलणारे अनेक आहेत, पण आतल्या खुणांनी, आतल्या ओळखीनं बोलणारे फक्त माझे संत आहेत. म्हणून अंतरीच्या खुणा प्रकटोनी, त्या आतल्या खुणा आम्हाला प्रकट करून दाखव. आणि त्याच्याकरता आज या मोहमायेतून बाजूला पडल्यानंतर माझी ओळख मला होते. तैसेची आल्याशिवाय जशी ती वाढण्यायोग्य नाही, तसं चित्ताला समत्वाचं आधन प्राप्त झाल्याशिवाय समेच्या अधीन तुला होता येणार नाही. समाधी संजीवन हरिपाठ. महाराज मुले वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ किती मनाचा भरवा, शेवटी भोगावं लागतं ते दुःखच. शेवटी दुःखालाच कारण आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून आणि दुःखाशी कारण दुःखामध्ये ते सत्वाचे सामर्थ्य. 84 लाख जन्माचं सत्व पणाला लागलं त्यावेळी हा देह मिळाला, त्यावेळी हा देह मिळाला. आणि म्हणून महाराज म्हणले किती म्हणून मी कॉलेजला होतो सातारला, आणि कॉलेजला असताना 11वीला आमचे चुलते टेलकर होते, त्यावेळी गुरुवारी सुट्टी असायची. आणि एक दिवस त्यांचा वाढदिवस होता म्हणून त्यावेळी 90 मला 100 रुपये देऊन गेले जाताना रात्री. अर्ध्या रात्रीच गेले. किती रुपये? आता 100 रुपये त्यावेळी म्हणजे काय, 5,000 रुपये सारखी काही. आणि माझ्या खिशात 100 रुपये ठेवून झोपलो. खिशात किती रुपये? सारखा खिशावर हात. तुमच्याकडे काही नसू द्या, एक 10-5 रुपये खिशात असते तो विचार उठणार नाही, पण 50,000 खिशात, बँकेत 5 लाख असतात, सारखे विचार उठतात काय करावं. तुझं खिशात 100 रुपये. मग कॉलेजला निघालो. आई म्हणले रात्री दूध भरपूर राहिले, चल दुधाचा चहा केलाय पिऊन जा. नको. कोण बोललं? 100 रुपये. कोण बोलला? 100 रुपये. कॉलेजमध्ये आलो, 9 पर्यंत कॉलेज केलं. मित्राला म्हणलं चल आज पिक्चर बघायचा, जेवण करायचं, मला आयुष करायची. कोण बोलतोय? 100 रुपये. पोवई नाक्यावर तिथं सातारच्या मेन नाक्यावर आलो तर सगळी दुकानं बंद. सगळं आणि म्हणजे काय झालं, एकदम म्हणा मुंबईत मोठी दंगल झाली ना, अख्खा महाराष्ट्र बंद आहे. खिशात किती रुपये? काय आग लावायची. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. वाट्याला काय आलं? दुःख. आणि एका जन्माचा आहे का? महाराज म्हणले अनंत जन्मीचा शीन गेला. एका जन्माचा आहे का? आपल्याला एकाच जन्मात शीन आला. म्हणजे विचार करा, पारायण सगळं झालं, काला झाला, आणि काला झाल्यावर दिंडी झाली, रात्री 11 वाजता मीटिंग बसली, आणि मीटिंग मध्ये सगळा हिशोब झाल्यावर 2 लाख रुपये शिल्लक राहिले. भाग महाराज म्हणजे भाग गेला. पण घरी गेल्यावर बायकोला म्हणले जरा तिळाचं तेल घ्या, तळव्यांना चोळा. म्हणले का? भाग गेला पण शीन आला. 10-15 दिवस पळतोय दिसता. पण तुकोबांचं कसं आहे का? कौतुक वाट्या झाले वेचाचे नाव मंगळाचे. काय श्रम आहे. भागाही गेला, शीनही गेला, आणि अनंत जन्मीचा. एका जन्माचा नाही. आपलं तसं नाही, आपला भाग जातो, पण परमार्थात सुद्धा आपल्याला शीन येतं, तेवढी शीन काय सगळे. म्हणून सगळी दुकानं बंद, हॉटेल बंद. म्हणलं चित्रपट पाहायचा होता, टॉकीज तरी चालू असेल. गेलो, 5 टॉकीज होत्या जिल्ह्यात साताऱ्यात आमच्या, 5ही टॉकीज बंद. 12 वाजून गेले. आता चित्रपट पाहायचा उद्वेग गेला नाही म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची कळ. आता पोटात कावडे ओरडायला लागले. आता भुके जा. आता जिथं चहाची टपरी उघडी नाही तिथं काय हॉटेल तरी उघडे का? वाहिल्या उद्वेग. आणि खिशात किती रुपये? 100 रुपये. अरे. आणि मग तिथून बाहेर पडलो. आणि आमची आत्या राहत होती पोलीस लाईन मध्ये, तिथे गेलो. म्हटलं तिथं तरी गिळायला मिळेल. परत उद्वेग सुरू झाला. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. शरीर यज्ञ नाही केला, हिंदता दिशा पावला. माया वेष्टीला जीव माझा. आणि मग त्या ठिकाणी आत्याच्या घराला एवढं कुलूप. अरे म्हणलं का कुठे गेले ते? म्हणजे मरुळशीला बारशाला गेले. बरं म्हणलं जनाला आत्ताचे. आणि मग तेवढ्या स्टँडवर आलो, काचा गाड्यांच्या फुटल्या होत्या, एसटीच्या सगळं बंद. आता घरी जायचा भर सुरू झाला. एक 2 व्हीलर कशी तरी मिळाली हायवेची. त्या 2 व्हीलरवरून आमच्याच गावचा मुलगा होता पिकमे चल म्हटला, दंगल आहे मागा मोर्चाला. आणि मग त्यावर बसून मी आलो. एवढ्यातून सुद्धा पोचवायचं काम तो व्यवस्थित करतो, बाकी आपण समजून घ्या.
घरी आलो 6 वाजत आले. आता खिशात 100 रुपये असून उपयोग नाही झाला. आता घरात गेल्या गेल्या असेल ते गिळायचं. वाहिल्या उद्वेग. उद्वेग म्हणजे काय माहितीये का? उद्वेग म्हणजे संकटातून निर्माण झालेली अवस्था दुःखीची, त्याला म्हणतात उद्वेग. कळलं का? 84 लाख जन्माची. कळलं का? आणि मग दार उघडला. अरे दाराला कडी आत्ता कशी काय? धाड दिशा आत गेलो, बघितलं तर कणकीला लाटा मळलेला तसा, सोललेले पावटे तसे, साखरेची बरणी कमी, काहीच नाही घरात. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. तेवढ्यात मागून राडा आली. आमच्या बाबतीतलं 103 वर्षाचं म्हातारं देवाला आवडलं होतं सकाळ सकाळ, त्यामुळे स्वयंपाक झाला नव्हता. खिशात किती रुपये? 100 रुपये. एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. आणि शेवटी बाहेर आलो, ते मैत गेलं आणि आमच्या शेजारचं म्हातारं होतं विष्णुभाऊ, ते सगळ्या बायकांना पाहुण्याला घेऊन आलं. कबशा वाजायला लागल्या. परत भर सुरू झाला. दुधाचा चहा सोडला होता सकाळी 100 रुपयाच्या नावावर. आता चहा तरी मिळेल. तेवढ्यात ते म्हातारा आलं शेजारचं. वहिनी झाला का चहा? पाहुण्या बायका आल्या. त्यांना चहा वाटायचं काम माझ्याकडे आलं, पण प्यायचं नाही आलं. तो कप घ्यावे. त्यातल्या तिघीला कमी पडला, मला कसा मिळायचा? तर आंब्यावर पाणी गच्च पिलं, झोपून गेलो. 12 वाजता आईने हाक मारली, गिळायला उठा. जेवायला बसलो, पण भूकच मेली. दिवसभराच्या भूक मेली. पहिला घास मोडला, तोंडात टाकला, गिळगीत लागला. घास खाली ठेवला. धावत बाहेर आडाच्या परत दारात गेलो. खिशातले 100 रुपये वर काढले. अरे लाखानं नाही करोडोनं असू द्या, पण वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. आपण फक्त चालत असतो, वाटा आधीच ठरलेल्या असतात. आणि ती 100ची नोट टारा फाडली आणि दुसऱ्या दिवशी आनंदी वाढली. वडंबार कुमार जय. साखरेचा मागोता बुद्धिमंतपणे केलता. परी उसनो हे पण सुद्धा जिया परी लोहाचे कणक झाले. ते एक एक परिसचे गेले आणि कधी घ्यायचे केले भगवानी ना तरी तू पाहुणी मागवते. जेवी तुझपणा नाही चिनर होते तेवी पाहुणी जाय ते पुनरावृत्ती नाही. ते माझे परम साचो कार्य नित जाम हे अंतवट बुजण्या तुझं दावी जात असे. अग्नी आणि काष्ट, ऊस आणि साखर, लोखंड आणि परिस आणि दूध आणि तू 5 दृष्टांत दिले सिद्धांतासाठी पाहुणे. एकदा होळीचा सण आणि त्या होळीचा सण चालू असताना एक माणूस काष्ट म्हणजे लाकूड घेऊन आला आणि त्या होळीत टाकलं आणि 1 तासानं पुन्हा माघारी आला. पारावर बसून एक माणूस बघत होता आणि काठीनं त्या राखेत काहीतरी शोधू लागला. बसताना म्हणला, का हो मगाशी 1 तासापूर्वी इथं लाकूड टाकणार तुम्हीच का हो? मग आता काठीनं काय शोधताय? तेच मगाचं लाकूड शोधतोय. आवाज त्याची राग झाली. आता मूळ रूप संपलं. तरी अग्नी माझे आले, जैसे इंधनाच्या अग्नीला आले आणि पाठीनं एवढीची काही केले काष्ट परत ना तरी साखरेचा माग होता. उसापासून एकदा साखर झाली की साखरेचा ऊस नाही. लोखंडाचं एकदा परिस्पर्शानं सोनं झालं ना की सृष्टीवर दुसरा असा कोणता दगड नाही की त्याचं गेलेलं लोखंड पण परत आणेल. एकदा दुधातून तूप काढलं की तुपाला जसं मूळच्या दुधाचं रूप नाही, त्या सुवर्णाला मूळच्या लोखंडाचं रूप प्राप्त होत नाही. साखरेला जसं मूळच्या उसाचं रूप प्राप्त होत नाही आणि राखेला मूळच्या काष्टाचं रूप जसं प्राप्त होत नाही, तसं एकदा त्याच्या स्वरूपाला जाऊन मिळाला की आजार गुजर संपला. जन्मही नाही, मृत्यूही नाही आणि देहही नाही. मग कोणती अवस्था? वाहू हा संसार देवा परमेश्वर. खूप नावं दिली, पण या भूमीत कपिध्वज म्हणतात. कपी म्हणजे वानर. ज्या दिवशी युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर मारुतीला ध्वज घेऊन बसले त्या दिवशी त्याला कपिध्वज म्हणतात. अगाक्षराचे दशे भूतक्षरा माझे असे. भूत म्हणजे तूप, क्षीर म्हणजे दूध आणि दशा म्हणजे अवस्था. अर्जुना ऐक, दुधात तूप असतं, दुधातूनच काढतात दही टाकून आणि तूप घुसवून. पण दूध म्हणजे तूप आहे का? दुकानात गेला आणि तूप मागितलं, दुकानदारानं दूध गेलं तर चांगलं घेऊन गेलं. दुधातूनच काढतात, पण दूध म्हणजे तूप आहे का? ऐक अर्जुना, अगाक्षराचे दशे
कृतक्षरा माझी असे परीक्षेची डोळे जसे कपी तुझ्या दुधात तूप असतं पण जसं दूध म्हणजे तूप नाही तसा विश्वात मी पण विश्व म्हणजे मी नाही तसा तुझ्या देहात मी पण तुझा देह म्हणजे मी नाही. मग मी करून बाके तुला कवनाचा काही झाला निरुते तुला कल्प गेले. माझ्या ओळखीला कोणी गोंधळ घातला जागरण घातलं सप्ताह केला दिंडी केली कीर्तन केलं कोण फटके मारून पोथरात झाला पण माझ्या ओळखीला कोणी पोहोचलं नाही. म्हणून माझ्या ओळखीला येण्याकरता काय करा आयुष्यामध्ये जीवन जगताना आयुष्याचे एक सकाळी ते दुपारी ते सायंकाळी ते रात्री नंतर जळावं लागतं पण तुम्ही आम्ही सावध होत नाही. आज तुम्ही आम्ही सर्वांनी सावध होणं गरजेचं आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी जो काय अनुग्रह केला तो माझा माझे परमपूज्य सद्गुरू ब्रह्मचैतन्य शंकर महाराज जगडे आंदोली आणि गुरुवर्य अर्जुन महाराज लाल गुरुजी भोर आळंदी आणि ज्ञानेश मिशन संस्थेचे अध्यक्ष भागवताचार्य विठ्ठल महाराज शास्त्री आळंदी यांचा समजून घ्या. आज या धुळपडा गावामध्ये आदरणीय गुरुजी ज्यांनी सर्वांनी आपल्याला शिस्त लावली आधार दिला एक आपल्याला पायवट या ठिकाणी करून दिली त्या गुरुजींना या ठिकाणी कारण गुरुजी असताना म्हणजे माझे शिवराय आणि शंभूराजे. अरे स्वराज्य हीच त्यांच्या आयुष्याची बांधणी ठरली ते छत्रपती शिवराय आणि स्वराज्याची प्राणपणाला जपणूक ही त्यांच्या आयुष्याची नांदणी ठरली ते धर्मवीर संभाजीराजे असे दोन पराक्रमवीर याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. अरे शत्रूसाठी पराक्रम आणि प्रजेसाठी प्रेम याचा सुरेख संगम साधून त्याच राजकीय बुद्धीचं बीज ओवलं ना की सहजच स्वराज्याचं संस्थान उभं करता येतं याचा दाखला म्हणजे माझे शिवराय आणि शंभूराजे. म्हणून आठवा महाराष्ट्राचा इतिहास नाहीत कळले संभाजीराजे नाही आपल्याला. संभाजीराजे आज आपण कळवून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी शेवटचं युद्ध सुरू होतं रणकंदन संगमेश्वरामध्ये सुरू होतं त्यावेळी गरजले संभाजीराजे संता रायगड जवळ करा महाराणींना आमचा संदेश द्या. राजा तुम्हाला वैरांच्या वैरान वळवंटामध्ये एकटं सोडून कसा जाईल सत्ता अरे हुकुम आहे माझा. महाराणींना निरोप द्या संदेश द्या. काय संदेश देऊ फक्त जाऊन तुम्हाला महाराणींना तुमचा संदेश कळेल. अरे कसला संदेश हा संतांनो 3 दिवसानंतर रायगड जवळ केला आणि टाहो पडला. महाराणी येसुबाई सखी रात्री जयंती येसुबाई महाराणी राजा काही झालं संगमेश्वरी वैराणी त्यांना धरून गेलं. महाराणी संता ढसा ढसा रडतोय. त्याला वाटलं संभाजीराजांची पत्नी असणाऱ्या महाराणी येसुबाई आसव घालतील रडत येतील पण ताड ताड पावलं कधी सुकणाऱ्या अरे रडतो काय भगवाई सारखा काही झालं ना राजा काल प्रत्येकाला फरमान लिहायला द्या जेवढे गडकोट आहेत त्या गडकोटांवर संदेश पाठवा. राजा काही झाले पण एकही गडकोटाचा चिरा सुद्धा ढिला होऊ देऊ नका. धनधान्य मौजूद करा दारू गोळा महजूद करा. त्या औरंगजेबाला याच्या गड घेताना हयात केली पाहिजे. संताच्या डोळ्यातले अश्रूच वाळले. महाराणी पहा राजांनी आधीच महाराणींना सांगून ठेवलं होतं महाराणी कधी माझ्या कैदेची किंवा मृत्यूची बातमी पहिले गडकोट महजूद करा. अरे काय जगणं होतं दोघांचं मला सांगा. आणि स्वतःच्या पतीला हाल हाल करून मारलं. बातमी आली राजांचे डोळे चालले जीप कत्तल केली साल खलून काढली. महाराणी साहेबा काल सूर्यास्ताला वडमुद्रकला भीमानी इंद्राच्या संगमावर राजांचा काल झाला. जीवनाच्या पोटावर असंख्य विस्तवांनी बघ पडावी त्यातून फक्त रक्त 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 आणि रक्त सांडावं आणि त्या रक्ताच्या थेंबातून पुन्हा एकदा धर्मवीर संभाजी उभे राहावे. ते रक्त त्या मातीतून इंद्रायणी भीमाच्या काळ्या निळ्या पाण्यामध्ये मिसळले आणि आता त्याचा रंग लाल 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 झाला. भीमानी इंद्रायणी दाय मोकलून रडली. राज तुमच्या जाण्यानं सारी माणुसकी चाटली आणि बातमी आली रायगडावर महाराणी साहेबा राजांचा काल झाला. महाराणी साहेबा आणि मग पेटून उठली येसुबाई. आता लढायचं कुणासाठी जगायचं कुणासाठी उभं राहायचं कुणासाठी. पती गेला छत्रपती गेले मग आठवलं स्वराज्य स्वराज्य स्वराज्य. आता लढायचं उभं राहायचं जगायचं फक्त स्वराज्यासाठी. धुळीच्या पटांनी लगडलेलं मस्तक भीमा इंद्राच्या संगमावर टाहू पडत होता. आणि बाळ शंभूराजे गरजले आबासाहेब शंभू बाळाचा आवाज येतोय काय काय आबासाहेब आज तुमच्या शंभू बाळाची नजर कत्ल झाली नाही तर आज खऱ्या अर्थानं स्वराज्याला स्वातंत्र्याची नवी नजर मिळाली. आज शंभू बाळाची जबान कत्ल झाली नाही आज स्वराज्याला नवी जबान मिळालेली. आज तुमच्या शंभू बाळाची कांता खाल खलून काढली नाही तर आज स्वराज्याला नवकांती मिळालेली. आज औरंगजेब जिंकला नाही तर खऱ्या अर्थानं आज औरंगजेब पतन पावलेला आहे. आज शंभू बाळ मरण पावलं नाही तर आज खऱ्या अर्थानं संभाजी स्वराज्यामधील राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याच्या अंतःकरणामध्ये अमर झालेला आहे. आणि म्हणून रयत हीच मायबाप मानून
वाऱ्याच्या वेगाने यवनांना सळो की पळो करून सोडणारे मावळे, हीच आमची दख्खनी दौलत. या मावळ्यांच्या रूपाने एक एक रक्ताळलेला चिरा म्हणजे कोहिनूर हिराच नव्हे काय. किती नावं घ्यावी? बाजी, मुरारबाजी, तानाजी, देसाजी, कोंडाजी, हिरोजी, नेताजी, कुर्तोजी, संता, धना, राया, अंता, खंड, कवी कैलाश आणि बेदुंदपणे शिवरायांच्या रूपात मृत्यूला सामोरं जाणाऱ्या शिवाकाशीत हा बलिदानी मिळवतो. स्वराज्याची कूस तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबाने प्रसूत झाली आणि माग उभं राहिलं हिंदू पद्माक्षाचं दैदिप्यमान छत्र. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. थांबतो. जय शिवशंभू.